श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांचा कोप कधी आणि का येतो आणि कोणत्या चुका आपण टाळायच्या हव्यात. कारण स्वामींना मागणं म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर त्या कृपा टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. स्वामी समर्थ हे दत्तात्रय साक्षात अवतार आहे. त्यांनी हजारो लोकांना संकटातून बाहेर काढलं. ज्यांना कुणी नाही त्यांचे आधार बनले. पण हे स्वामी जर रुसले तर त्यांच्या कृपेचे तेज संकटातून बदलू शकतं. म्हणूनच कृपा करावी ही इच्छा असेल तर राग ओढू नये ही श्रद्धा असावी. स्वामी समोर कोणावरही सहजपणे रागवत नाहीत, पण काही चुका त्यांना सहन होत नाहीत. त्यामध्ये एक, ढोंगीपणा आणि दिखावा. स्वामी भक्ती मनापासून हवी, लोकांसमोर नमस्कार पण मागे वाईट कर्म, हे चालत नाही. दोन, गुरुस्वामींचा अपमान. ज्यांनी आपल्याला वाचवलं त्यांचाच अपमान, ही सर्वात मोठी चूक आहे. तीन, नियमभंग. स्वामींनी दिलेले नियम ब्रह्मचर्य, सत्य, संयम, सेवा हे तोडणाऱ्याची कृपा दूर जाते. स्वामी म्हणत होते, ज्यांच्या वागण्यात पवित्रता नसेल त्यांना मी फक्त पाठमोरा होतो. स्वामी रुसले तर लगेच वाईट घडतं असं नाही, अशुभ घडण्याची मालिका सुरू होते. त्यामधील कामात अडथळे, अचानक आजार, मनात खिन्नता, घरात असंतोष. स्वामी कुठेही जात नाहीत, पण फक्त त्यांची कृपा मागे सरते. आणि एकदा कृपा गेली तर सामान्य संकट ही पर्वतासारखं वाटतं. कोप टाळायचा असेल तर ह्या चुका टाळा. मनापासून सेवा करा, दिखावा नको. स्वामींच्या नावाचा उपयोग पैशासाठी करू नका. नियम, उपासना हे संयमाचे पालन करा. गुरूंचा अनादर करू नका, तेच देवाचे दार आहेत. स्वामींच्या जागेवर फोटो, पुस्तकाचे पाय ठेवू नका. स्वामींची भक्ती म्हणजे फक्त मागणं नव्हे, ती आस्था आहे. जेव्हा आपण प्रामाणिक असतो, जेव्हा चुकल्यावर मनापासून पश्चाताप करतो आणि जेव्हा आपण इतरांच्या मध्येला हात देतो. स्वामी म्हणतात, भक्त जर खरं मनाने बोलला तर मी त्याच्या मागे उभा राहतो. स्वामी समर्थांचा कोप म्हणजे शिक्षा नव्हे, तो चेतावणी आहे. स्वामींच्या कृपेने प्रकाश कायम राहावा यासाठी त्या पवित्रतेचा मान राखा. आपण भक्त आहोत, सेवक आहोत. स्वामी आपले आहेत, पण आपणही त्यांचे आहोत का, हा विचार करा. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.